विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत द्वितीय वर्ष कला भूगोल जनरल पर्यावरणशास्त्र या अभ्यासामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 या प्रकरणातील फूड चेन, फूड वेब, ट्रॉपिकल लेवल, एनर्जी फ्लो या 4 मुद्द्यांचा या आपल्या ई कंटेंटमध्ये अभ्यास करणार आहोत। या अभ्यासामध्ये सर्वात प्रथम परिसंस्था रचना कशा पद्धतीची असते याबाबत आज आपण या ठिकाणी पूर्णतः त्याची रचना समजून घेणार आहोत। परिसंस्थेच्या रचनेचा अभ्यास करताना आपणास जैविक घटक, ज्यास आपण बायोटिक फॅक्टर्स असं म्हणतो, आणि दुसरा घटक आहे अजैविक घटकांचा, त्यास आपण अबायोटिक फॅक्टर असं त्या ठिकाणी म्हणतो। जैविक घटकाच्या अनुषंगाने आपणास सर्वात प्रथम वनस्पतींचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं असतं, कारण वनस्पतींना उत्पादक असं त्या ठिकाणी संबोधलं जातं। आता वनस्पतींना उत्पादक असं का समजलं जातं ह्याचं कारण ज्या वेळेला आपण जाणून घेतो त्यावेळेला वनस्पतींच्या मुळांनी जमिनीमधून शोषलेला अन्नरस, वातावरणात असलेला कार्बन डायऑक्साईड वायू आणि सूर्यप्रकाश या माध्यमातून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ते आपल्या पानांमध्ये साठवून ठेवतात। आणि म्हणून ज्या वेळेला आपण जैविक घटकांचा अभ्यास करतो त्यावेळेला सर्वात मोठं आणि सर्वात प्रथम स्थान या ठिकाणी उत्पादकांना द्यावं लागतं, कारण त्यांनी जर अन्नाचं उत्पादन काढलं नाही तर बाकीचे सजीव सृष्टी कुणावरती अवलंबून राहणार आहे स्वतःची अन्न ही गरज पूर्ण करण्याकरता। आणि म्हणून इतर विविध सजीव सृष्टीची अन्न ही गरज पूर्ण करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त वनस्पतींमध्ये असतं, आणि म्हणून या वनस्पतींना आपण उत्पादक, प्रोड्युसर असं त्या ठिकाणी म्हणतो। या ठिकाणी या उत्पादकांवर आधारित जैविक घटकांमधला दुसरा घटक त्याला म्हणलं जातं भक्षक। भक्षकांमध्ये आपल्याला अनेक विविध प्रकार या ठिकाणी पाहता येतात। याच्या अनुषंगाने प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि बहुभक्षी असे त्याचे एकूण 4 वेगवेगळे प्रकार आपणास पडलेले दिसतात। प्राथमिक भक्षक म्हणजे काय? त्यांना तृणभक्षक प्राणी असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो। जे प्राणी किंवा पक्षी हे आपलं जीवन जगण्याकरता केवळ आणि केवळ वनस्पतींवरच अवलंबून असतात, वनस्पतींची पानं किंवा गवत खाऊन ते आपली अन्न ही गरज भागवतात, अशा प्राथमिक भक्षकांना तृणभक्षक प्राणी असं त्या ठिकाणी म्हणलं जातं। गाय, बैल, म्हैस, ससा, काळवीट यासारखे अनेक प्राणी तृणभक्षक प्राणी म्हणून आपण ओळखतो। द्वितीयक भक्षकांमध्ये त्यांना मांसभक्षक प्राण्यांची उपमा आपल्याला दिलेली दिसते, आणि तृतीयक भक्षकांमध्ये सुद्धा मांसभक्षक प्राणी म्हणून आपण त्यांना ओळखतो। मग काय फरक आहे द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षकांमध्ये? तर द्वितीयक भक्षकांना छोटे मांसभक्षक असं त्या ठिकाणी म्हणलं जातं, आणि तृतीयक भक्षकांना मोठे मांसभक्षक असं त्या ठिकाणी म्हणलं जातं। द्वितीयक मांसभक्षक प्राण्यांचा आकार, शरीराचा आकार हा छोटा असतो, आणि म्हणून हे प्राणी केवळ आणि केवळ या तृणभक्षक प्राण्यांवरच आपल्याला अवलंबून असलेले दिसतात, म्हणून त्यांना छोटे मांसभक्षक प्राणी असं संबोधलं जातं।
कोल्हा, लांडगा, तरस, शिकारी कुत्री असे एकूण वेगवेगळे प्रकार आपल्याला या द्वितीयक भक्षकांमध्ये पाहता येतात. तर ज्या मांसभक्षक प्राण्यांच्या शरीराचा आकार हा मोठा असतो त्यांना तृतीयक स्वरूपाचे भक्षक म्हणून आपल्याला ओळखलेलं दिसून येतं. मग याच्यामध्ये या मोठ्या मांसभक्षक प्राण्यांमध्ये कोणाचा समावेश होतो? तर वाघ, सिंह, अस्वल यासारख्या प्राण्यांचा समावेश आपल्याला मोठ्या मांसभक्षक प्राण्यांमध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आणि बहुभक्षी किंवा बहुभक्षक म्हणजे काय? तर जे प्राथमिक म्हणजे तृणभक्षक प्राण्यांनाही खाऊ शकतात, मांसभक्षक प्राण्यांनाही खाऊ शकतात आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी वनस्पतींचंही सेवन आपल्याला करताना दिसतात, विविध पिकांचं सेवन आपल्याला करताना दिसतात. अशा पद्धतीने वनस्पतींपासून ते मांसभक्षक प्राण्यांपर्यंत जे भक्ष्य आपल्याला पाहायला मिळते त्यांना भक्षण करणारा भक्षक म्हणून या ठिकाणी बहुभक्षी किंवा बहुभक्षक अशा पद्धतीचा चौथा प्रकार आपल्याला या भक्षकांमध्ये निश्चितपणे पाहता येतो. यामध्ये मानवाचा आपल्याला समावेश झालेला दिसतो. या ठिकाणी माणूस हा मांसही खाऊ शकतो आणि वनस्पतीही खाऊ शकतो. ज्या पद्धतीने मांजराचा समावेश आपल्याला या बहुभक्षीमध्ये केलेला दिसतो. मांजर हे दूधही पिऊ शकतं आणि त्याच ठिकाणी मांजर हे त्या ठिकाणी आपल्याला काय करताना दिसतं? तर त्या ठिकाणी उंदराची शिकार करून त्याचं मांस हे भक्षण करताना दिसतं. उत्पादक आणि भक्षकांनंतर जैविक घटकांमध्ये आपल्याला विघटकांचा समावेश करावा लागतो, ज्याच्यामध्ये बुरशी आणि विविध सूक्ष्मजीवांचा आपण अंतर्भाव करू शकतो. या ठिकाणी उत्पादक आणि विविध प्रकारचे भक्षक ह्यांचा मृत्यू पावल्यानंतर त्यांचं शरीर कुजवून आपल्याला ते परत जमिनीमध्ये आणि वातावरणामध्ये सोडण्याचं काम किंवा त्यांच्या शरीरावरती विघटन करण्याचं काम या विघटकांच्या मार्फत आपल्याला पूर्णत्वास गेलेलं दिसून येतं. आणि म्हणून परिसंस्थेच्या रचनेचा अभ्यास करताना जैविक घटकांमध्ये उत्पादक म्हणजे वनस्पती, भक्षक म्हणजे तृणभक्षक, मांसभक्षक आणि बहुभक्षक आणि विघटांमध्ये बुरशी आणि सूक्ष्मजीव यांचा आपणास समावेश करावा लागतो. परिसंस्थेच्या रचनेमध्ये अजैविक घटक ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला या अजैविक घटकांच्यामध्ये प्रामुख्याने पृथ्वीवर असलेले प्राकृतिक घटक ज्यांना आपण खऱ्याखुऱ्या अर्थाने साधन संपदा असं त्या ठिकाणी आपल्याला संबोधलेलं दिसून येतं. सूर्यप्रकाश, आर्द्रता, पर्जन्य, विविध प्रकारच्या मृदा, वेगवेगळ्या प्रकारचे धातू खनिज, अधातू खनिज, शक्ती साधनं या सर्व घटकांना अजैविक घटकांमध्ये प्राकृतिक घटक असं म्हणलं जातं. त्याच पद्धतीने वातावरणामध्ये असलेले विविध प्रकारचे वायू जे या सजीवसृष्टीला जीवन जगण्याकरता अत्यंत महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळतात, त्या वायूंमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियम यांचा आपल्याला समावेश केलेला दिसून येतो. परंतु अजैविक घटकांना परिसंस्था नियंत्रण घटक असं त्या ठिकाणी संबोधलं जातं, कारण की जर कोणताही सजीव म्हणजेच वनस्पतींपासून ते बहुभक्षक प्राण्यांपर्यंत, विघटकांपर्यंत जर यांचं अस्तित्व पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जर निर्माण व्हायचं असेल, त्यांचा विकास व्हायचा असेल, त्यांची वाढ व्हायची असेल, त्यांची उत्क्रांती व्हायची असेल, तर या सर्व जैविक घटक हे अजैविक घटकांवरती निश्चितपणे आपल्याला अवलंबून असलेले दिसतात. आणि म्हणून या अजैविक घटकांना परिसंस्था नियंत्रक घटक असं त्या ठिकाणी आपल्याला संबोधलेलं दिसून येतं. चला आता आपण या परिसंस्थेच्या रचनेमधला पहिला मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. फूड चेन म्हणजेच अन्न साखळी. अन्न साखळी म्हणजे काय? तर वनस्पतींपासून ते मांसभक्षक प्राण्यांपर्यंत अन्नाचं संक्रमण होत जातं. या संक्रमणाला अन्न साखळी असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं दिसतं. थोडी मागची स्लाईड मी या ठिकाणी काढतो.
या ठिकाणी बघा आपण वनस्पतींना उत्पादक म्हणलेलं आहे. सूर्याची उष्णता शोषून घेऊन स्वतःचं अन्न वनस्पती स्वतः तयार करतात आणि या ठिकाणी वनस्पतींचं सेवन तृणभक्षक प्राणी आणि या तृणभक्षक प्राण्यांवर अवलंबून असलेले मांसभक्षक प्राणी म्हणजेच प्रत्येक ठिकाणी अन्नाचं आपल्याला काय झालेलं दिसतं, संक्रमण झालेलं दिसतं. अन्नाचं हे जे संक्रमण होतं त्याच संक्रमणाला अन्न साखळी किंवा फूड चेन असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं दिसतं. आता कोणत्याही सजीवाला आपल्या पृथ्वीवरती जिवंत राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उष्णतेची किंवा ऊर्जेची अतिशय जास्त आवश्यकता असते. आपल्या पृथ्वीचा ऊर्जेचा उष्णतेचा प्रमुख स्रोत सूर्य आहे. सूर्यापासून आपल्या पृथ्वीला उष्णता आणि ऊर्जा मिळते. परंतु मी मागच्या लेक्चरलाही सांगितलं होतं की आपण जरी सूर्याच्या उन्हामध्ये आपण जरी जाऊन उभं राहिलो तर फक्त जीवनसत्व आपल्याला मिळतं, परंतु आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. कुठलाही सजीव अन्नाकरता वनस्पतींवरतीच अवलंबून असतो आणि म्हणून वनस्पतींना उत्पादक म्हणलं जातं. अन्न साखळीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्राथमिक घटक म्हणजेच वनस्पती आहेत. आता या अन्न साखळीचे दोन वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. लहान अन्न साखळी आणि मोठी अन्न साखळी. ज्या अन्न साखळीमध्ये अगदी कमीत कमी जीव सहभागी होतात त्या अन्न साखळीला लहान अन्न साखळी म्हणलं जातं. आणि एखाद्या अन्न साखळीमध्ये सजीवांची शृंखला तुम्हाला पाहायला मिळते आणि अनेक वेगवेगळे सजीव त्या अन्न साखळीमध्ये भाग घेतात, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मोठी अन्न साखळी या ठिकाणी म्हणलेली दिसून येते. त्याच पद्धतीने वनस्पती आणि प्राणी यांच्या मृत्यूनंतर निसर्गातील विघटक आपल्याला जे पाहायला मिळतात ते या प्राण्यांच्या वनस्पतींच्या शरीराचं विघटन करतात आणि शिल्लक राहिलेली ऊर्जा परत वातावरणामध्ये सोडतात. त्यास विघटक अन्न साखळी असं म्हणतात. कारण लहान अन्न साखळीमध्ये विघटक भाग घेत नाही, मोठ्या अन्न साखळीमध्ये विघटक भाग घेत नाही, परंतु विघटक अन्न साखळीमध्ये मात्र विघटकांचा समावेश आपल्याला महत्त्वाचा असलेला दिसून येतो. आपण काही फोटो पाहणार आहोत. बघा या ठिकाणी एक झाड आहे आणि एक हत्ती आहे. हत्तीने झाडाची पानं खाल्ली. ओके, कुठली अन्न साखळी झाली? छोटी अन्न साखळी झाली. रानामध्ये मक्याचं पीक एखाद्या शेतकऱ्याने घेतलेलं आहे. रानामध्ये एखादा उंदीर आहे के त्या उंदराने हे कणस खाल्लं, स्वतःचं भूक भागवली. वातावरणामध्ये असलेल्या घुबड किंवा नागाने त्याला पाहिलं, त्या नागाने त्याच्यावरती आक्रमण केलं आणि उंदराला खाल्लं. के म्हणजे किती घटक भाग घेतलाय? फक्त मक्याचं कणीस, उंदीर, साप किंवा घुबड, संपला विषय. म्हणजेच ज्या अन्न साखळीमध्ये कमीत कमी जीव सहभागी होतात म्हणून यांना कोणतं अन्न साखळी म्हणायचं? लहान अन्न साखळी. परंतु खालच्या पिक्चरमध्ये बघा तुम्ही, त्या ठिकाणी आपण गाजर दाखवलेलं आहे. गाजराला कुणी खाल्लं? तर सशाने खाल्लं. सशाला कुणी खाल्लं? तर त्या ठिकाणी तरसाने खाल्लं किंवा कोल्ह्याने खाल्लं. कोल्ह्याची शिकार कुणी केली? तर सिंहाने केली. बघा मोठी अन्न साखळी. या ठिकाणी गवत आहे, गवतावरती नागतोड आहे. नागतोड्याची शिकार बेडकाने केली, बेडकाची शिकार सापाने केली, सापाची शिकार गरुडाने केली. मोठी अन्न साखळी, अनेक सजीवांचा सहभाग आणि म्हणून अशा अन्न साखळीला कोणती अन्न साखळी म्हणायचं? मोठी अन्न साखळी असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. अन्न साखळीच्या अभ्यासानंतर दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आपल्याला यामध्ये पाहता येतो. तो म्हणजे अन्नाचं आपण एका विभागाकडनं दुसऱ्या विभागाकडे स्थलांतर पाहिलं, परंतु या अन्नाच्या बरोबर आपल्याला ऊर्जेचंही विनिमय, ऊर्जेचाही वापर आपल्याला विविध स्तरांवर झालेला दिसून येतो आणि म्हणून या स्तराला त्या ठिकाणी ऊर्जेचं विनिमय करणारा स्तर ट्रॉपिकल लेवल असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं दिसतं. अन्नाचं ज्या पद्धतीने एका जीवाकडून दुसऱ्या जीवाकडे संक्रमण होत जातं त्याच पद्धतीने ऊर्जेचं सुद्धा एका जीवाकडून दुसऱ्या जीवाकडे संक्रमण होण्याच्या प्रक्रियेला ऊर्जा विनिमय स्तर किंवा पातळी असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं दिसून येतं.
वनस्पतींकडून विविध स्तरावरील भक्षकांकडे ज्या पद्धतीने अन्नाचं संक्रमण होत जातं त्याच पद्धतीने या अन्नाच्या माध्यमातून ऊर्जेचंही संक्रमण आपल्याला झालेलं दिसतं. यातील सर्वात खालची प्राथमिक पातळी आपण जर विचार केला, ज्याला आपण बेस असं म्हणतो, म्हणजे इमारत आपल्याला ज्या वेळेला निर्माण करायची आहे त्यावेळेला आपण खोल खड्डा घेऊन त्याच्यामध्ये इमारतीचा पाया घेत असतो. आज आपल्या ह्या संपूर्ण पृथ्वीवरती ज्या परिसंस्था निर्माण झालेल्या आहेत, ज्या अन्न साखळ्या निर्माण झालेल्या आहेत, ऊर्जा विनिमय स्तराचा मी ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला हा पाया मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हा पाया कुणाच्या माध्यमातून मजबूत केला जातो? तर वनस्पतींच्या माध्यमातून हा पाया मजबूत केला जातो. कारण वनस्पती अन्न तयार करतात, त्यांना उत्पादक म्हणलं जातं. आणि सर्वात वरची सगळ्यात शेवटची पातळी ही आपल्याला विघटकांच्या स्वरूपामध्ये आपणास पाहता येते. बघा, या ठिकाणी आपण एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये पहिल्या भागामध्ये पातळी दिलेली आहे, दुसऱ्या भागामध्ये स्तर दिलेला आहे आणि तिसऱ्या भागामध्ये आपण सजीवांचा सहभागामध्ये कोणते कोणते सजीव या पातळीमध्ये आपल्याला सहभागी होतात हे पाहू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हा टेबल वरनं खाली वाचत नाही यायचा. हा टेबल पायापासून वरती थरापर्यंत आपल्याला जायचे. बघा, खाली सगळ्यात प्राथमिक पातळी त्यांना उत्पादक म्हणलं जातं. आणि यामध्ये सजीवांचा कोणता सहभाग असतो? तर विविध प्रकारच्या वनस्पती आणि गवत यांचा आपल्याला सहभाग असलेला दिसतो. पातळी क्रमांक 2 द्वितीयक पातळी, तृणभक्षक प्राण्यांचा स्तर, ससा, झेब्रा, काळवीट, गाय के, बैल, म्हैस के यासारखे प्राणी. तिसरी पातळी तृतीयक पातळी, यामध्ये छोटे मांसभक्षक, तरस, लांडगा आणि कोल्हा. चौथी पातळी चतुर्थक पातळी, मोठे मांसभक्षक, याच्यामध्ये वाघ, सिंह आणि अस्वल. आणि ह्या सर्वांच्या मृत्यूनंतर पाचवी पातळी आपल्याला पाहायला मिळते, ती असते विघटकांची पातळी. याच्यामध्ये जीवाणू, बुरशी आणि कवक आपल्याला सहभागी झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने ऊर्जेचा विनिमय करण्याचा स्तर म्हणजे ऊर्जा एका पातळीपासून दुसऱ्या पातळीमध्ये जाते, ही अचानक उड्या मारत मारत जात नाही विद्यार्थी मित्रांनो, किंवा अचानक जम्पिंग स्टेजमध्ये जात नाही, तर ती एका विशिष्ट अशा पातळ्यांमधनं ही ऊर्जा दुसऱ्या पातळीकडे आपल्याला संक्रमित झालेली दिसून येते. आणि म्हणून वरील अन्न साखळीत प्रत्येक संक्रमणाच्या वेळी ऊर्जा वापरली जाते. एका पातळीतून दुसऱ्या पातळीवर ऊर्जेचे संक्रमण होत असताना ऊर्जेचा ऱ्हास आपल्याला होत जाताना दिसतो. आणि हे प्रमाण प्राथमिक पातळीपासून ते पाचव्या पातळीपर्यंत कमी 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 आपल्याला होत जाताना दिसून येते. दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे, अन्न जाळी म्हणजे फूड वेब, WEB वेब. अन्न साखळीनंतर अन्न जाळी ही सुद्धा पर्यावरणाच्या परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. अन्न साखळी यामधील परस्पर संबंधाने अनुबंधित झालेल्या जाळीस अन्न जाळी असे संबोधले जाते. बघा, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी अन्न जाळीच्या संदर्भात सांगता येतो. परंतु ही अन्न साखळी आपण ज्या वेळेला अभ्यासली तर अन्न जाळी म्हणजे काय, अन्न साखळीपेक्षा अन्न जाळी ही कन्सेप्ट ही आपल्याला वेगळी असलेली दिसून येते. वनस्पतींनी अन्न निर्मिती केल्यानंतर तृणभक्षक अन्न साखळी हिरव्या वनस्पतींपासून सुरू होते आणि मांसभक्षक प्राण्यांच्या नंतर ती थांबते. आपण मागच्या स्लाईडमध्ये पण पाहिले, पातळ्यांमध्ये प्राथमिक पातळीवरती वनस्पतींपासून ते अगदी तुमच्या विघटकांपर्यंत आपल्याला ही एक चेन निर्माण झालेली दिसते, एक साखळी निर्माण झालेली दिसते. आता या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक उत्पादक, त्याच्यानंतर त्यांना भक्षण करणारे तृणभक्षक प्राणी, तृणभक्षक प्राण्यांना भक्षण करणारे छोटे भक्षण प्राणी, त्यानंतर मांसभक्षक प्राणी, मोठे मांसभक्षक प्राणी, असं काय कुठं लिहिलेलं नाही आहे. ओके, अशा साखळ्या निसर्गामध्ये फार क्वचित प्रमाणावरती आपल्याला पाहता येतात. कारण
कोणताही भक्षक आपले अन्न कोणत्याही प्रकाराने मिळवू शकतो आणि ते एका परिसंस्थेत कार्यरत राहू शकतो. म्हणजेच मागाशी मी तुम्हाला जे उदाहरण दिलं होतं की मक्याचं कणीस आणि त्याच्यासमोर उंदीर दाखवला होता आपण. उंदीर म्हणजे काय आहे तुमचा, तर एक छोटा मांसभक्षक प्राणी आपल्याला पाहता येतो. किंबहुना त्याला तृणभक्षक प्राण्याची उपमासुद्धा तुम्ही काही वेळेला देऊ शकता. जाऊन द्या, उंदराचं उदाहरण सोडून द्या, तुम्ही गाईचं उदाहरण घ्या. एखादं एक शेत आहे चांगल्या पद्धतीचं, या शेतामध्ये मक्याची कणसं डौलदारपणे या ठिकाणी उभी राहिलेली आहेत आणि ही डौलदारपणे उभी राहिलेली मक्याची कणसं त्या शेतामध्ये त्या शेतकऱ्याच्या गायीकडनंही खाल्ली जाऊ शकतात. म्हणजेच गाय कोणता प्राणी आला, तृणभक्षक प्राणी आला आणि त्याचबरोबर शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी ते खाऊ शकतो. शेतकरी कोणता प्राणी आला, बहुभक्षी प्राणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच भक्ष्य आहे तुमचं मक्याचं कणीस. मक्याचं कणीस हे तृणभक्षकही खाऊ शकतो आणि मक्याचं कणीस हे बहुभक्षीही आपल्याला खाताना दिसून येतं. म्हणजे मक्याचं कणीस किंवा शेती, गाय आणि माणूस किंवा मानवी समुदाय एकाच परिसंस्थेमध्ये राहायला आहेत, परंतु त्या ठिकाणी जे भक्ष्य आहे ते भक्ष्य कुणीही आपल्याला त्या ठिकाणी खाऊ शकताना दिसून येतं. एखादं जंगल आहे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या जंगलामध्ये ससा आहे आणि ससा दुडूक 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 आपल्याला चाललेला दिसला आणि ह्या सश्यावरती लक्ष 2 जणांचं पडलं. कुणाचं लक्ष पडलं, लांडग्याचं पण लक्ष पडलं आणि त्या ठिकाणी सिंहाचं पण लक्ष त्या ठिकाणी त्या सश्याकडे गेलं. सिंह असा विचार नाही करत बसणार, अरे बापरे मी मोठा मांसभक्षक प्राणी आहे, आता पहिल्यांदा त्या तृणभक्षक प्राण्यांची शिकार हा छोटा मांसभक्षक म्हणजे तरस करेल किंवा लांडगा करेल आणि मग त्याने त्याची शिकार केल्यानंतर मी लांडग्याची शिकार करेल आणि मी माझं स्वतःचं जीवन किंवा स्वतःचं अन्न ही गरज पूर्ण करेल, असं म्हणणार आहे का तो? अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच भक्ष्य एक आहे ससा आणि भक्षक मात्र किती आहेत, 2 वेगवेगळ्या प्रकारची भक्षकं आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. आणि म्हणून या प्रकारच्या प्रक्रियेला अन्न साखळी पण म्हणू शकतो, परंतु जर एक भक्ष्य आणि 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त भक्षक असतील तर मात्र त्या ठिकाणी एक जाळी निर्माण आपल्याला झालेली दिसते. त्याला आपल्याला अन्न जाळी असं त्या ठिकाणी म्हणलेलं दिसून येतं. तिसरं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की एखाद्या रानामध्ये उंदीर आपल्याला चाललेला दिसला आणि त्या उंदरावरती 2 जणांचं लक्ष गेलं, सापाचंही लक्ष गेलं आणि वरनं आकाशातनं फिरणाऱ्या गरुडाचंही लक्ष गेलं. गरुड म्हणणार आहे का, अरे वा छान, सापा तू त्या उंदराची शिकार कर पहिल्यांदा आणि मग मी तुझी शिकार करतो. अजिबात शक्य नाही. ज्याच्या हातामध्ये तो उंदीर पहिल्यांदा सापडला तो त्याचा भक्षक म्हणायचा. म्हणजे सापाच्या अगोदर गरुडाला तो उंदीर मिळाला तर गरुडाने उंदराची शिकार केली किंवा गरुडाच्या अगोदर सापाने त्या उंदराला गिळंकृत केलं तर उंदराची शिकार कोणी केली, तर सापाने आपल्याला केलेली दिसते. म्हणजेच बघा, भक्ष्य एक, भक्षक 2 किंवा 2 पेक्षा अधिक, या प्रकारच्या विभागाला आपल्याला काय म्हणायचं, अन्न जाळी असं त्या ठिकाणी म्हणायचं. परिसंस्थेत एक जीव अनेक भक्षकांचे लक्ष असू शकतो, त्यामुळे परिसंस्थेत वेगवेगळ्या अन्न साखळ्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात. यातूनच अन्न जाळीची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. बघा या ठिकाणी झाड आहे, उंदीर आहे, त्या ठिकाणी ससा दाखवलेला आहे, त्या ठिकाणी वरती लांडगा आहे, एक जंगली मांजर त्या ठिकाणी दाखवली. म्हणजे सशाची शिकार लांडगाही करू शकतो आणि जंगली मांजरही करू शकते. अशा पद्धतीची रचना म्हणजे आपल्याला अन्न जाळी या ठिकाणी आपल्याला सांगता येते. तिसरा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ऊर्जेचा असलेला प्रवाह, एनर्जी फ्लो. अन्न ऊर्जेचे एका जीवाकडून दुसऱ्या जीवाकडे संक्रमण होत असते. वनस्पतींकडून विविध स्थळांकडे भक्षकांकडे ऊर्जेचे नियमित संक्रमण होते आणि हे जे आहेत आपल्या वेगवेगळ्या पोषण पातळ्यांमध्ये ऊर्जेचे विनिमय निश्चितपणे आपल्याला घडून आलेले दिसते. हे मागचेच 2 मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं याच्यामध्ये मी काय जास्त तुम्हाला याच्यावरती एक्सप्लेनेशन देत नाही. परंतु सर्व जीव एकमेकांच्यावरती अवलंबून असतात. एकमेकांची शिकार केल्यानंतर पहिल्या जीवाकडनं त्याने प्रदान केलेली काही उष्णता ही दुसऱ्या जीवाकडे आपल्याला संक्रमित या ठिकाणी झालेली दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी बघा, प्रोड्युसर म्हणजे वनस्पती,
या 10,000 किलो कॅलरी एवढी उष्णता आपल्याला निर्माण करताना दिसतात. या ठिकाणी हा जो रॅबिट आहे, ससा आहे, हा या वनस्पतींचं सेवन करतो. त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये 10,000 किलो कॅलरीपैकी किती उष्णता संक्रमित होते? 1,000 किलो कॅलरी उष्णता संक्रमित होते. म्हणजेच ॲज लिटिल ॲज 10% ऑफ एनर्जी ॲट एनी ट्रॉपिकल लेवल इज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट. म्हणजे 10,000 किलो कॅलरीची 10% म्हणजे 1,000 किलो कॅलरी सशाकडे गेली. सशाला कोणी खाल्लं? सापाने खाल्लं. सापाच्या अंगात, सशाच्या अंगातली 1,000 किलो कॅलरीपैकी किती उष्णता गेली? 100 किलो कॅलरी. सशाची शिकार गरुडाने केली, सापाची शिकार गरुडाने केली. सापाचं मांस भक्षण केलं गरुडाने. सापाकडे असलेली 100 किलो कॅलरी उष्णतेपैकी 10 किलो कॅलरी उष्णता या गरुडाकडे पोचली. म्हणजेच 10,000 किलो कॅलरी उष्णतेपैकी शेवटच्या पातळीपर्यंत फक्त 10 किलो कॅलरी उष्णता आपल्याला पोचलेली दिसते. ह्याचं कारण इथं दिलेलं आहे बघा. काय कारण दिलं आहे? ॲज लिटिल ॲज 10% ऑफ द एनर्जी ॲट एनी ट्रॉपिकल लेवल इज ट्रान्सफर टू द नेक्स्ट लेवल. द रेस्ट इज लॉस्ट लार्जली थ्रू मेटाबॉलिक प्रोसेसेस ॲज हीट. आणि म्हणून प्रत्येक जीवांमध्ये उष्णतेचं संक्रमण होत असताना 10% उष्णतेचं आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर झालेलं दिसतं किंवा पुढे आपल्याला ती पोचलेली दिसून येते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकूण 4 महत्त्वाच्या घटकांचा, परिसंस्थेमधल्या घटकांचा आज आपण अभ्यास केला. त्यामध्ये अन्न जाळी, अन्न साखळी, ऊर्जा विनिमय स्तर आणि सगळ्यात शेवटच्या घटकामध्ये आपण ऊर्जा प्रवाह म्हणजे एनर्जी फ्लो याचा आपण परामर्श घेतला. थँक्यू व्हेरी मच.